श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचे अतिशय मनोभावे पूजा आणि उपवास करत असतो। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिला गुरुवार हा 5 तारखेला आलेला आहे, दुसरा गुरुवार 12 तारखेला, तिसरा गुरुवार 19 तारखेला आणि चौथा गुरुवार 26 तारखेला आलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे, त्याचे नियम व अटी, पूजा मांडणी कशी करायची आणि उद्यापन कसे करायचे याची अतिशय विधिवत माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सुवासिनी महिलांसाठी अतिशय विशेष असतो। या दिवशी श्री महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रत्येक महिला प्रार्थना करत असते। या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी मातेचा घट सुद्धा स्थापन केला जातो, तर शेवटच्या दिवशी गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। कोणतेही व्रत करण्यामागे आपला एक हेतू असतो, तर मार्गशीर्ष महिन्यातील या व्रतामुळे आपल्याला सुख मिळावे, शांती मिळावी, समाधान लाभावे, धनसंपत्ता मिळावी, यासाठी माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी यासाठी प्रत्येक कुमारिका किंवा सुवासिनी महिला हा व्रत अतिशय मनोभावे करत असतात। तर श्री महालक्ष्मी मातेची पूजा विधी कशी आहे, त्याची संपूर्ण मांडणी कशी करायची याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे, सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे, हातामध्ये जल, फूल आणि अक्षता घेऊन व्रताचा संकल्प करायचा आहे। आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या इच्छा श्री महालक्ष्मी देवीला सांगायच्या आहेत आणि त्याचा संकल्प करायचा आहे। घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करता तिथे तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे आणि गंगाजल शिंपडायचे आहे, त्यावर पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावर लाल वस्त्र तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे। नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेलं अष्टदल कमल तांदळाने काढून घ्यायचं आहे, त्यावर कलश ठेवायचा आहे आणि या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून पाणी भरून ठेवायचं आहे। तसेच या कलशावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। 8 दिशासाठी स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला उभ्या रेषा काढायच्या आहेत। यात 5 आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि जर आंब्याची पाने नसतील तर नागवेलीची पाने ठेवली तरी काहीच हरकत नाही। कलशात दुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकू शकता। त्यानंतर हळकुंड, सुपारी, शिक्का आपल्याला कलशामध्ये टाकायचा आहे। त्यावर आत नारळाची स्थापना करायची आहे आणि श्री लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र तुम्ही पूजेसाठी वापरू शकता। लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे आणि हा फोटो ठेवण्याच्या अगोदर त्याखाली थोडे तांदूळ ठेवायचे व त्यावर हा फोटो ठेवायचा आहे। श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवायची आहे। नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवले तरी काहीच हरकत नाही। सर्वप्रथम भूमिपूजन करायचं आहे। भूमिपूजन म्हणजे भूमीवर गंध, पुष्प, अक्षता अर्पण करून वंदन करायचं आहे। नंतर दीपपूजन करायचं आहे। दीपपूजन म्हणजे दिव्याला फूल, अक्षता वाहून दीपपूजन करायचं आहे। नंतर घंटीपूजन करायचे आहे। घंटीला सुद्धा तुम्हाला फूल आणि अक्षता वाहून घंटीपूजन करायचं आहे। सर्वप्रथम श्री गणेशाच्या मूर्तीला तुमच्या घरामध्ये जे पंचामृत तुम्ही बनवलेलं आहे त्या पंचामृताने स्नान घालायचं आहे। तांदळावर ठेवून सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोला सुद्धा पंचामृत तुम्हाला शिंपडायचं आहे। हळद, कुंकू, अक्षता आणि फुले गणपतीला व श्री लक्ष्मी मातेला तुम्हाला अर्पण करायचे आहेत। माता लक्ष्मीला प्रिय असलेलं लाल फूल जर असेल तर अतिशय उत्तम। नैवेद्य म्हणून तुम्हाला गुळ खोबरं किंवा 5 फळे ठेवायची आहेत आणि कथा वाचून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे। हे व्रत कोणीही करू शकतं, पुरुष, महिला, विधवा, कुमारिका कोणीही करू शकतात। आणि जर तुम्हाला दिवसा कहाणी वाचायला जमलं नाही तर तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेला सुद्धा कहाणी वाचू शकता, आरती करू शकता। तर हे श्री महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करताना तुम्हाला काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत। हे जर नियम तुम्ही पाळले नाही तर त्या व्रताचं काहीच फळ तुम्हाला मिळत नाही। तर मार्गशीर्ष महिना हे व्रत करताना तुम्हाला दुपारी झोपायचं नाही।
त्यामुळे काय होतं, या व्रताचं फळ तुम्हाला मिळत नाही. बऱ्याच जणांना सवय असते दुपारी वामकुक्षी घेण्याची. मार्गशीर्ष गुरुवारी घरातील फरशी पुसायची नाही, तसेच कोणतेही साफसफाईचे काम हे सगळं तुम्हाला आदल्या दिवशी करून घ्यायचं आहे. आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही हे काम करू शकता. काही कारणामुळे जर कोणाला हे व्रत करणे जमले नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या गुरुवारची सुरुवात तुम्हाला करता येते. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत सुरू केल्यानंतर 4 ऐवजी 8 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. आणि कोणत्याही अडचणीच्या वेळी कोणतीही अडचण जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आली तर तुम्ही पूजा न मांडता फक्त उपवास सुद्धा करू शकता. आणि त्यानंतर जेवढे गुरुवार तुमची पूजा न मांडता तेच पुढे पूजा मांडून 5 गुरुवार तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. हा उपवास पूर्ण फलाहार घेऊन करावायचा आहे. रात्री देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला जेवण करायचं आहे. ज्या दिवशी पूजा केली त्याच दिवशी पूजा तुम्हाला काढायची नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी तुम्हाला ही पूजा काढायची आहे. देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आहे आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा. नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा आहे. कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्यायचे आहे किंवा तुळशीला सुद्धा तुम्ही ओतू शकता. सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नंतर आणि नारळ सुपारी हे देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता. व्रताच्या शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी बनवण्यासाठी वापरायचं नाही. उद्यापनात 5 सुवासिनी किंवा 5 कुमारिकेची पूजा करायची आहे. दूध, केळी आणि कोणतीही वस्तू वाण म्हणून तुम्हाला द्यायचं आहे. जर 5, 7, 11 जमलेच तर 1 सुवासिनीला सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि शेवटी मनोभावे प्रार्थना करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आपल्या गुरुवारच्या व्रताची सुफल संपूर्ण कहाणी करायची आहे. श्री गुरुदेव दत्त. माता लक्ष्मी की जय.